Sit straight. Focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निर्मीन माये. आपलं काल हा जो संसार वटवृक्ष आहे, अश्वत्थ आहे, त्याच्याबद्दल सुंदर डिस्क्रिप्शन काल आपण ऐकलं, राईट. रज गुणातना जी आडव्या फांद्या आहेत त्या मनुष्यत्वाच्या आहेत, आणि ह्या मनुष्यत्वातूनच ज्या तमोगुणातना तमोगुणाच्या अधीन झालेत, त्यांचे पुढचं आयुष्य जे आहे ते पशु पक्षी स्थावर असे त्या खालच्या अधः गेलेल्या फांद्या आहेत. नंतर वर सत्वगुणामुळे स्वर्गादी भोग भोगतात त्या फांद्या आहेत. त्याच्यानंतर मग अजून वर जे ऋषी पितृ हे आहेत त्या फांद्या आहेत. आणि नंतर त्याच्यापेक्षा अजून वर जे ब्रह्मा जे आहेत त्यांच्या ते कोंब येतात त्यांच्या त्या फांद्यांना. आणि मग त्याच्यापेक्षाही वर ब्रह्म आहे. अगेन ब्रह्म इज नॉट अ पार्ट ऑफ दिस, बट दे आर एबल टू अचीव इट दॅट लेवल. म्हणजे बेसिकली आपण जर सोपान बघितलं तर आपल्याला कुठून ते बघता येईल व्हॉट इज दी लेवल. म्हणजे आता जर आपल्याला उडी मारायची आहे तर तमसातून नाही मारता येणार, तमसातून रजातून सत्वात मग पलीकडे मारता येईल, राईट. आणि मग त्याच्यात मग सनकादिक ऋषी पण ते ब्रह्मांच्याच लेवल एवढे आहेत वगैरे थोडस रेफरन्स आला होता, राईट. आता पुढे बघूया. आणि नंतर महत्वाचं ते म्हणाले की आता हा वृक्ष कसा उन्मळून टाकायचा. त्याने सांगितलं अरे वृक्ष नाहीच तर उन्मळून टाकायची प्रक्रिया कशी. देन ही गेव डिस्क्रिप्शन्स, राईट, अ लॉट ऑफ एक्झाम्पल्स. त्याच्यामध्ये टुवर्ड्स द एंड व्हॉट ही सेड वॉज व्हेरी ब्युटिफुल.
की फक्त अज्ञानामुळे आहे हा वृक्ष, त्यामुळे फक्त ज्ञानानेच होऊ शकतो. ते शेवटच्या 3-4 मी वाचतो. होऊया. शेवटच्या म्हणजे कालच्या. पाटी हती येरा आपणया निदिध्यासे एक जालिया. श्रवण मनन निदिध्यासन काल सांगितलं होतं, तर शेवटचं निदिध्यासन. जालिया पुढे दुजे नुरेल छाया पुरते गा. ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाढे. ने दिले उरोकवणेकडे वृक्षासी. शरदगमीचा वारा जैसा केरू फेडी अंबरा. का उदयला रवी अंधारा घोटू भरी. नाना उपवड होता खेवा खेवो नुरे स्वप्न संभ्रमाचा ठावो. स्वप्रतीती धारेचा वाहो करील तैसा तैसे. तेव्हा ऊर्ध्वीचे मूळ का अधीचे हन शाखा जाळ. ते काहीची न दिसे मृगजळ. चांदिणावा जेवी ऐसे निगावीरनाथा. आत्मज्ञानाची खड्गलता छेदुनिया भव अश्वत्था. ऊर्ध्वमूळा ते आत्मज्ञानाची खड्गलता छेदुनिया भव अश्वत्था. हे आत्मज्ञानाच्या खड्ग, नॉट जस्ट रेग्युलर भौतिक ज्ञान. आत्मज्ञानी हे जे छेदुनिया भव अश्वत्था. भव अश्वत्थ, अश्व इज representation of the bhava, the world, right? Bhavasagar, the world, ocean of the world, right? Okay. आता ऊर्ध्वमूळा ते, right from the root of it. ततः पदं तत्. ओके. आपल्या ओव्या आता नेक्स्ट श्लोकाच्या. मग इदंते वाळले जे मी पणे वीण डाहारले. ते रूप पाहिजे आपले आपणची. शेवटची लाईन काय होती? ऐसे निगा वीरनाथा, अरे अर्जुना, असं आत्मज्ञानाची या खडगलता छेदुनिया भव अश्वत्था ऊर्ध्वमूळाते. राईट? आत्मज्ञानाच्या खडगीने तू तो छेदून टाक, भव अश्वत्थ. तर ते आत्मज्ञानाचं थोडं स्वरूप. ओके. मग इदम ते वाळले. इदम आणि अहम असे 2 पद असतात इन संस्कृत. इदम मीन्स धिस आणि अहम मीन्स आय. इदम अहम. इदम अहम. मग इदम ते वाळले जे मी पणे विण डाहारले. इदम वाळले, दॅट श्रिंक होत. मी पणे डाहारले. मी पणे विण डाहारले. When there is no I, there is no other. This is what it's saying. मग इदम ते वाळले जे मी पणेने, जे मी पणे विण डहारले. ते रूप पाहिजे आपले आपणची. ते रूप पाहिजे आपले आपणची. That self you have to see by yourself. परिदर्पणाचे निआधारे एकची करून दुसरे. सुख पाहती गवारे तैसे नको हे. परिदर्पणाच्या आधारे, by the use and the help of mirror, एकची करून दुसरे, एकची करून दुसरे सुख पाहती गवारे. गवारे म्हणजे अढाणी. सुख पाहती
कवारे तैसे नको है. So you see yourself by yourself, not with the help of mirror. That's what he's trying to say. हे पाहणे ऐसे ऐसे असे वीरा, जैसे न मोडलिया विहिरा, मग आपलिया उगमी झारा, भरोनी ठाके ना तरी अटलिया अंभ, निजबिंब प्रतिबिंब नेहटे का नभी नभ, घटा भावी नाना इधम नांशु सरलेया, वन्ही परते जेवी आपण पया, तैसे आपे आप धनंजया, न्याहाळणे जेगा. फॉर एक्झाम्पल ते प्रतिबिंब असेल तर त्याच्यासाठी पाणी लागतं, आणि जर पाणी आटलं तर ते प्रतिबिंब जाईल ना. पण याचा अर्थ असा नाही की ते सूर्य गेलाय. सो इन रियालिटी दॅट रियल वस्तू तशीच राहते. इट डज नॉट नीड एनी सपोर्ट फॉर प्रूव्हिंग इट्स एक्झिस्टन्स. In a similar way, you know yourself by yourself. Otherwise, if you know yourself by looking at something, जर असा आरसा पडला तर तुम्ही म्हणा, अरे बापरे मी कुठे गेलो, असं नको. That's why you have to realize that you cannot see yourself with the help of others. You have to see yourself by yourself. आपण पे आपणेची. Very deep. जिभे आपली चवी चाखणे, कसं आहे बघणं आपण आपल्याला. जिभे आपली चवी चाखणे, ही जीभ आहे, त्याने जिभेची चव घ्यायची की जीभ कशी. चक्षुनी जबाबूळ देखणे, जे प्युपिल आहे ते आपल्याच डोळ्यांनी आपण बघायचं, नॉट विथ द हेल्प ऑफ मिरर ना. अहो तया ऐसे निरीक्षणे आपुले पै. So beautiful, so amazing teacher. He's saying how difficult. Okay, तुमचे डोळे आहेत, ते तुम्ही बघितलेत का कधी? हो हो बघितले ना, मग काय फोटो बिटो काढतो आम्ही असं तसं. नो, बट दॅट इज ऑल रिफ्लेक्शन ऑफ इट. यू हॅव नेव्हर सीन इट, बट डू यू बिलीव्ह इट इज? येस. You cannot see yourself in that way without reflection. So he's saying you have to know yourself in that way. So you have to see yourself in that way. Okay, I'm not sure why the audio is not clear. I can maybe stop and okay. So this is how one should really know himself. खूप खूप डीप है, बड़ा पारायण है. I'll try to go. का प्रभेसी प्रभा मिळे, गगन गगनावरी लोळे, ना पाणी भरले खोळे, पाणीयाची ये आपणची आपण याते, पाहिजे जे अद्वैते, पाहिजे जे अद्वैते, ते ऐसे होय निरुते, बोली जतू असे. हे अद्वैतानी पाहणं हे असं असतं, आपणच आपल्याने पाहायचं. जे पाहिते पाही जते नविणे पाहिजे. अंडरलाइन दिस वर्ड. जे पाही जते नेविण पाहिजे, काही नेणनाची जाणीजे. जो पाहिल्याशिवाय जो बघतो, ते पाहिल्याशिवाय बघणं असतं, आणि ते हे जाणण्या रेग्युलर जाणण्या शिवाय जाणणं असतं. काही नेणनाची जाणीजे, काही
नेणनाची जाणीजे म्हणजे काही बेसिकली कसं आहे ना, व्हॉट इट इज ट्राइंग टू से इज, आता आपण फॉर एक्झाम्पल सांगितलं की हे तू गणित सॉल्व्ह कर. आपण कसं करतो? मग हा टेबल आहे, 2 टाइम्स 2 इज 4, 2 टाइम्स 8 इज 16 असं आपण करतो. आणि मग काय बोलतो, हा आता मला कळलं, मी जाणलंय. This knowing yourself is not in the ambit of this kind of knowing. जर कोणी म्हणालं की मला आत्मतत्व कळलंय, म्हणजे ऍक्च्युली त्याला नाही कळलं. कारण ज्याला कळेल तो असं बोलणारच नाही मला कळलंय. दिस इज व्हॉट इट इज ट्राइंग टू से. सो ते कळणं is different than what we generally understand. That's why it's difficult, right, to convey. काही नेणनाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणिजे जया ठया, ते त्यालाच आद्य पुरुष म्हणतात. द वन हू अंडरस्टँड हिमसेल्फ धिस वे बाय हिमसेल्फ, त्याला आद्य पुरुष म्हणतात. तेतही उपाधींची वो थंबा घेऊन श्रुती उभविती जिबा, मग नाना नामरूपाचा वडंबा करीती वाया. आणि तेतही उपाधींचा ओथंबा, आणि मग उपाधींची अवलंबना करून डिपेंडन्सी. उपाधी म्हणजे काय? आयडेंटिटीज, डिफरंट क्वालिटीज. युजिंग दॅट श्रुती, वेद वगैरे खूप मोठं नामरूपाचा अवलंबा, म्हणजे देयर इज एन एक्सपेन्स. आता श्रुती एवढे ग्रंथ आहेत, हे आहे ते आहे, बट दिस इज ऑल वन स्टेप बिलो. करीती वाया, खूप माजवतात ते वडांबर. पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षी योग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजा जेत संसाराची या पाया पुढा, पळती वीतरागा होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा, घालिती मागा. हे जी लोक आहेत ना, ते वीतराग म्हणजे ते वैराग्याच्या होडीने सगळं पार करतात. ब्रह्मपद पण पार करतात, कर्म पण जी सगळे असतात ते सगळं ते पार करून ते कुठे जातात? आत्मज्ञानेत. अहमता दिभावा आपुलिया झाडा देवनिया घवेया, पत्र घेती ज्ञानिया जया मूळ घरासी, पैजे थोनी जे वडी विश्व परंपरेची वेलांडी, वाढती अशा जैसी कोरडी निदैवाची, जी एका वस्तूचे नेणणे नेणणे जाणिले थोर जगा जाणणे, नाही ते नादाविले जेणे ते मी तू जगी, पार्था ते वस्तू पाहिले आपण पे आपुले, पाहिजे जैसे हिंबले हिंबहिवे. म्हणजे ही वस्तू अशी आहे की आपण ही आत्मस्वरूपाची जी वस्तू आहे ना, ती डिस्क्राईब नाही करू शकत. त्यामुळे हे असं डिस्क्राईब करतो की करायचं की थंडी कशी असते, ज्याने थंडीला थंडी वाजते तसं. म्हणजे इट इज सेल्फ description of the self only. There is no other thing to describe it or experience it. Okay? आणि काही एकतया ओळखण असे धनंजया, तरी जया का भेटलिया येण्याची नाही, परितया भेटती ऐसे ते ज्ञाने सर्वत्र सरिसे, महाप्रळयांबुचे जैसे भरले पण. तसे हे ज्ञानी जे असतात ना, त्यांना एकदा ज्ञान झालं की मग सगळे जे भेदभाव वगैरे जे असतात ते सगळं प्रलय होतं, सगळं डिझॉल्व्ह होतं भेदभाव. म्हणजे दिस इज वन ऑफ द साइन्स दॅट दे हॅव रिअली अंडरस्टूड देमसेल्व्ह.
जया पुरुषाचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते. एकदा ते ज्ञान झालं की मोह वगैरे सगळा सांडून जातो, पडून जातो नॉर्मल. जसं जसं हे जे ढग असतात ते आकाशात फिरून जातात तसं. निकवड्या निष्ठुरा उबगिजे जेवी सोयरा तैसे नागवती विकारा वेटाळू जे. दिस इज द ब्युटी ऑफ ज्ञानेश्वरी. निकवड्या निष्ठुरा उबिगे जेवी सोयरा. निकवड्या जो निकवडा ज्याच्याकडे पैसे नाहीत तो म्हणजे गरीब. निष्ठुर म्हणजे जो रूढ, जो गरीब किंवा निष्ठुर किंवा जो गरीब आणि निष्ठुर असे असे असतात लोक. उबगीजेवी सोयरा, सगळे सोयरे त्याला म्हणतात नो आय डोंट वॉन्ट. कंटाळा येतो त्यांना सोयऱ्यांना. म्हणजे नातेवाईक जे गरीब आहेत आणि जे निष्ठुर आहेत. नुसता गरीब असेल तर काय नाही, पण गरीब आहे आणि निष्ठुर आहे त्याला काय कुणाला नको हवं असं कंटाळा आलेला असतो असे नातेवाईक. these examples show such a beautiful transparent nature of human beings, you know. कोणालाच नाही आवडत अरे गरीब आहे तरी पण किती अभाव होतो असं आपण म्हणतो ना. तर ते कसे सोयऱ्यांना कसं अशा लोकांना सोयरे कसे कंटाळलेले असतात. तैसा नागवती विकारा वेटाळूचे, तसे हे आत्मज्ञानी विकारांना वेटाळतात. फळली केळी उन्मळे तैसे आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागली रुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडिले अशेखी विकल्पी जे. झाडाला आग लागले की पक्षी कसे उडून जातात तसे विकल्प ह्याला ज्ञान झालं की उडून जातात. हा एक विकल्प मीन्स व्हॉट निगेटिव्हिटी. आपण विकल्प म्हणजे काय, संकल्प विकल्प मी सांगितलं होतं. हा पण ते करूया नाही पण कसं होणार नाही आपण एवढूशे. काय काय जण ह्युमिलिटी आणण्यासाठी खूप बोलतात. मला नाही हो जमणार, मी तर काय साधा असा आहे. मनात तर असतं मी मोठा आहे, बाहेर तोंडावर मी असो साधा आहे असं. खूप असतात दाखवण्याचे दात वेगळे. विकल्पी जे ऐके सकळ दोष तृणी अंकुरी सती जिये मेदिनी तिये भेद बुद्धीची कहाणी नाही जयाते. भेद बुद्धी ऐके सकळ दोष तृणी अंकुरजती जिये मेदिनी. जर आग लागलेली आहे ग्रासला तर ते अजून कसं त्याच कोंब येतील त्याला नाही. ती भेदबुद्धीची कहाणी नाही जयाप्रते जयाते. भेदबुद्धी हे वेगळं मी वेगळा मी चांगला मी शहाणा ती वाईट तो मूर्ख हे नाही नसतं त्याकडे. इन द डीप लेवल व्यवहारात बोलू शकतो पण ॲट द डीप लेवल देयर इज नो डिफरन्स. सूर्योदया सरिसी रात्री पळोनी जाय आपैसी गेली देह अहंता तैसी अविद्य सेवे अविद्य सवे. सूर्योदय झाला की अंधार कसा पळून जातो तसं अविद्या बरोबर अहममती पण जाते. देह अहंता मी देह आहे असं. पै आयुष्यहीना जे जीवा ते शरीरी सांडी जेवी अवचिते तेवी निधसुरे द्वैते सांडिले जे. लोहाचे साकंडे परिसा न जोडे अंधारू अंधारू रवी जैसा द्वैत बुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. द्वैत बुद्धी नसते त्याच्यामध्ये. जसा अंधार जिथे सूर्यास्त होते तसे नसतो. लोखंड पण काय परिसाला घाबरत नाही. ते लोखंड राहत नाही परीस होतं तसं द्वैत बुद्धी राहत नाही. अगा सुख दुःखा करे अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे जिये जया का समोरे होती चीना स्वप्नीचे राज्य का मरण नो हे हर्ष शोकासी कारण उपवडलिया जाण जिया परी.
तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्य पापी घे पिजती सर्पी गरुड जैसे. जर एखादा स्वप्नामध्ये कोणतरी राज्य करतंय आणि नंतर तुला खूप सुख होतंय, दुःख होतंय, पण ते स्वप्नापुरतच असतं ना. ते नंतर काय म्हणजे अवेक, अरे बापरे! माझ्याकडे एवढे पैसे होते. असं काही दुःख-बिःख होत नाही आपल्याला. नाही व्हायला पाहिजे. तसं होत असेल तर प्रॉब्लेम आहे. पण दॅट इज द रिॲलिटी राइट? यू नो दॅट वॉज अ ड्रीम, दॅट इज नॉट रिॲलिटी. तसं. आणि आत्मवर्ग आत्मवर्गनीर सांडुनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंसासारखे ते विवेकाने राहतात. जैसे वर्षोनी भूतळी आपला रसू अंशमाळी मागवते आणि रश्मी जाळी बिंबासीची तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावटी वाटी ते एक वटिती ज्ञानदृष्टी अखंड जे किंबहुना आत्म याचा निर्धारी विवेकू जयाचा बुडाला बोधू गंगेचा सिंधू जैसा पै आघवेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथूनी परा जाणे आकाशा नाही जैसा अग्नीचा डोंगरू नेघे कोणी बिजंकरू तैसे मनी जया विकारू उदय जेना जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे विवेक 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 म्हणजे काय? आत्मा अनात्मा, क्षेत्रज्ञ ह्याचं डिफरन्स, पुरुष प्रकृती सांगितलं ना लास्ट टाइम, किती वेळा रिपीट केलं. ज्याला कळतं की प्रकृती वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे, तो ज्ञानी, असं बरेच वेळा सांगितलं मागच्या चॅप्टर्स मध्ये. तर ह्यांचा जो असतो विवेक, तो खूप निर्धार, इट इज व्हेरी, दे आर व्हेरी क्लिअर अबाउट इट. आणि कसं म्हणजे जर अग्नीचा जर डोंगर असतो, तिकडे एक पण बीज नाहीच उगणार ना. तसं ह्यांच्या मनात विकल्प येत नाही, विकार मॉडिफिकेशन होत नाहीत. उदय जेना, इट डज नॉट. वाय? बिकॉज दे आर फुल ऑफ नॉलेज. जैसे काढलिया मंदार चळू राहे क्षीराब्धी निश्चळू. जर मंदार जो माउंटन आहे तो ओशन मधना काढला तरी तो तसा इट डझंट गेट अफेक्टेड बाय ओशन, असं असतं स्थिर. तैसी नुठी जया सळू कामोर्मीचा, काम आणि उर्मी मीन्स ॲरगन्स, काम नाही होत त्याच्यात. चंद्रमा कळी झाला नदीसे कोणी अंगी ओसावला तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. अपेक्षेचा अवखळा न पडे जया. अपेक्षेने खूप प्रॉब्लेम होतात. अपेक्षेने रिलेशनशिप्स मध्ये प्रॉब्लेम होतात. अपेक्षेने आपण द्यायला विचार करतो, अपेक्षेने आपण घ्यायला विचार करतो. आणि अपेक्षा आपण ज्यांच्याकडनं करत नाही ना, ते जनरली आपण त्यांच्याशी जनरली क्लोज नसतो. म्हणजे कोणाकडनंच अपेक्षा ठेवणं नाही म्हणजे कोणाशी जवळ नाही जाणं असं नाही. नाही, मी आता कोणावर नाही अवलंबून राहणार बाबा, मी माझंच करणार, कोणाची अपेक्षा नाही ठेवणार. दॅट इज अज्ञानी, दॅट इज नॉट ज्ञानी. ज्ञानी म्हणजे खूप प्रेम करतात आणि मिळालं तर घेतात, नाहीतरी ते नाही मिळालं तरी त्यांना ते तेवढंच देतात, अपेक्षा नाही ठेवत. अपेक्षेचे अवखळा न पडे जया, हे किती बोलू असांगडे, जेवी परमाणू नवरे वायू पुढे. आता किती सांगू, जसा एक धूळ कण वायू समोर टिकू शकत नाही, तैसे विषयाचे नावडे नावची जया, त्याला विषयाचं नावच आवडत नाही. एव जे कोणी ऐसे केले ज्ञान अग्नी हुताशे, ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. असं जे कोणी आहे ज्यांनी ज्ञान अग्नी ते बाहेर आले, ते मग
त्या आत्मतत्वाला मिळून जातात, जसं सोनं सोन्याला मिळतं. हेमी हेम, हेम म्हणजे सोनं. तेथ म्हणिजे कवणे ठाई, ऐसे ही पुससी काही, तरी ते पदका नाही वेचू जया. दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणिजे, अमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे. आता कृष्ण म्हणतो की आता जर तू म्हणशील की हे जे पद आहे ते ऐसे पुससे काही, तरी ते पदगा नाही वेचू जाय. असं काय वेगळं ते स्टेट आहे का की ज्याच्यात जे दिसतं वेगळं आणि इट इज समथिंग टू बी नोन. ज्ञेयत्वे जाणीजे, अमुके ऐसे म्हणिजे, हे अमुक अमुक आहे असं आहे का काही. ते म्हणतात ते जे नव्हे, कॅनॉट रिअली डिस्क्राईब दॅट आत्मतत्व ते पदम. न तद्भासयते सूर्यः न शशांको न पावकः. हे नेक्स्ट श्लोक आहे. पण आता कृष्ण हिमसेल्फ सेज की तू म्हणशील की मग ते पद असं आहे का की जे कुठेतरी एका वेगळ्या लेवलला आहे, ज्याचं डिस्क्रिप्शन नाही. कुणी डिस्क्राईब केलं दॅन इट इज नॉट दॅट. असं पैदीपाचिया बांबळी बांबाळी का चंद्र हनजे उजळी, हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे. दीप किंवा चंद्र हे आपण बोलू शकतो ना, अंशच आहेत मेन प्रकाशाचे. कोणाचे? सूर्याच्या प्रकाशाचे. ते आगवेची दिसणे, जया ते कान देखणे, विश्व भासतसे जेणे. लपालेनी जैसे शिंपीपण हारपे, तव तव खरे होय रूपे, का दोरी लपता सापे फार होईजे. तसं शिंपीपण तेव्हा हरपतं ज्ञान झालं की, आणि दोरी लपलेली असलेली साप म्हणून सापाच्या अंडर, तसंच ते तसंच बेसिकली हे दोरीचं सापाचं दिसणं किंवा शिंप दिसणं हे त्या प्रकाशामुळेच आहे. नंतर यू कॅनॉट इवन सी दॅट. तैसे चंद्र सूर्यादी थोरे, ये तेजे जिये फारे, तिये जयाचे नि आधारे प्रकाशती. हे चंद्र सूर्य हे सगळे त्याच्यामुळे, त्याच्या आधाराने प्रकाश आहे त्याचा. ते वस्तू की तेजो राशी, सर्वभूतात्मक परिसी, सरिसी चंद्र सूर्याच्या मानसी, प्रकाशे जे. म्हणून चंद्र सूर्य कवडसा, पडती वस्तूची या प्रकाशा, या लागी तेज हे तेजसा, ते वस्तूचे अंग. आणि जयाच्या प्रकाशी, जगहारपे चंद्रा केसी, सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी. ना तरी प्रबोधलिये वेळे, ते स्वप्नींची दिंडिमा मावळे, कानुरेची सांज वेळे मुगतृष्णिका. तैसे तिये वस्तूच्या ठाई, कोणीच का आभासू नाही, ते माझे निजदाम पाही पाटाचे गा. पुढती जे तेथ गेले, ते न घेतेची मागवते पाऊले, महोदधी कामिनले स्रौत जैसे. जे तुम्हाला दिसतंय ना, तो भास आहे ह्या वस्तूमुळे. आता हे सेइंग द सेम थिंग इन डिफरंट वे. जसं मृगजळ सूर्यामुळे दिसतं, हे नसतं, निर्माण नसतं झालेलं, पण ते सूर्यामुळे असतं त्याचा एक्झिस्टन्स सुद्धा. तसं हे आभास, ते माझे निजदाम पाही पाठाचे गा. पण ज्यांना कळतं की ते माझ्यामुळे आहे आणि जे माझ्यात मिळतात ते परत बाहेर येत नाहीत त्याच्यातनं. For example, now we have identified that this is Santosh. But once you identify that this is just a temporary Santosh, but the real Santosh is that self, then that person will not again identify with this temporary Santosh. He will operate with that temporary identity properly, no problem, but he knows. So, in that sense, he's saying, जशी एकदा नदी समुद्रात गेल्यावर परत येत नाही, तसं once he knows, doesn't come back.
कालवणाची कुंजरी सुदली आलवण सागरी होईची कना माघारी परती जैसी. जशी सॉल्ट डॉल, मिठाची बाहुली जर सागरात गेली तर ती परत नाही येत, बिकम सागर. तसं नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा. नान तप्त लोहैनी जळा निघणे जेवी तेवी मजसी एकवट. जे आले जे झाले ज्ञाने चौखट चोखट तया पुनर्वृत्तीची वाट मोडली गा. डिफरंट एक्झाम्पल. पुनरावृत्तीची वाट मोडली गा. तेथे प्रज्ञा पृथ्वीचा राहो. प्रज्ञा पृथ्वीचा राहो. कोण? अर्जुन. पार्थू म्हणे जी पसावो परी विनंती एकी देवो चित्त देतू. हा, मी ऐकलं सगळं, पण एक मी विनंती करतो पार्था, अर्जुना, कृष्णा प्लीज ऐक ना माझं, असं अर्जुन म्हणतोय. एक विनंती करतो, अर्जुन म्हणतोय कृष्णा. तरी देवीसी परी देवेसी स्वयं एक होती मग मागवते जे न येती ते देवेसी भिन्नाती की अभिन्न जी. व्हेरी स्मार्ट. की तू म्हणतोस की ते एक होतात, मग ते एक व्हायला आणि मग ते परत येत नाही, म्हणजे ते वेगळे होते का? ते वेगळे होते का? ते वेगळे होऊन मग एक होतात आणि परत वेगळे होत नाही. जर ते एकच होते तर मग म्हणजे असं कसं म्हणतो ते एक होतात आणि परत वेगळे होत नाहीत, याचा अर्थ ते भिन्न आहेत का? तरी देवेसी स्वयं एक होती मग मागवते जे न येती ते देवेसी भिन्न आती की अभिन्न जी. जरी भिन्नाची अनादि सिद्ध तरी न येती हे असंबद्ध. जे फुला गेले षटपद जे फुलेची होतू पा पै लक्षाहुनी अनारिसे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुती पडती जैसे तैसे येतीची ते ना तरी तुची जे ते स्वभावे तरी कोणे कोणासी मिळावे आपणयासी आपण रूपावे. शस्त्र केवी कोण कोणाला भेटतं इथे? काय आहे? प्लीज एक्सप्लेन कर ना क्लिअरली मला. म्हणून तुझसी अभिन्ना अभिन्न न जीवा तुझा संयोग वियोग देवा नये बोला अवयवा शरीरेसी. शरीराचा आपण अवयव एक बाहेर सेपरेट झाला परत असं तर नाही ना आपण बोलत. आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणी नाही कोणे दिवशी. आणि जर खरंच वेगळे असतील तर मग मिळणे नाही कोणे दिवशी. मा येती न येती हे कयासी वाया बुद्धी. then they should meet you and then separate. This is just vaya buddhi. तरी कोण गा तू ते पावोनी न येती मागवते हे विश्वतो मुखा माते भुजवीजी. हे प्लीज जरा क्लिअर कर ना जरा. ये आक्षेपी अर्जुनाच्या दिस ऑब्जेक्शन ऑफ अर्जुना, जो शिरोमणी सर्वज्ञांचा. शिरोमणी सर्वज्ञांचा कोण आहे? आपला शारंग धरू कृष्ण. तोषला बोध शिष्याचा देखोनिया. हे ऐकून शिष्याचं खूप आवडलं त्याला. मग म्हणे हा गा महामती. सी दिस इज द ब्युटी ऑफ शास्त्र. an apt place they use the names. प्रत्येक गोष्टीला अर्थ असतो. इतकं रिच इंटेलिजंट कल्चर आहे आपलं. दॅट्स वाय दिस लँग्वेज इज रिच. म्हणून संस्कृत पूज्य आहे. असं नाही की इंग्लिश वाईट आहे आणि तमिळ वाईट आहे किंवा हे वाईट. नो, एव्हरी लँग्वेज इज ब्युटिफुल. बट एखादं कल्चर जेव्हा खूप वेळ एक्झिस्ट होतं ना, तर ते इंटेलिजंट बीइंग्स त्यांचे खूप खोल जातात आणि मग ते रिच होतं. राईट? आता असं रिसर्च होतोय सायन्स मध्ये काय 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 वी हॅव बिकम रिचर इन दॅट सेन्स. सो दॅट्स वाय दिस. आणि वी शुड नॉट रिइन्व्हेंट द व्हील, राईट? वी कॅन यूज दॅट. That's how rich it is. So he immediately, because he has made an intelligent question, analytical, he's saying
मग म्हणे गा महामती महामती, माते पावोनी न येती पुढती, ते भिन्ना अभन्न रीती, आहाती दोन्ही. एकदा मला भेटलं ना अर्जुना, की मग भिन्न आणि अभिन्न अशा गोष्टी राहतच नाहीत. ह्या दोन गोष्टी अशा वेगळ्या असतात असं राहत नाही. जे विवेकी खोली पाहिजे, तरी मी तोची ते सहजे. तू विवेकाने जर डीपली पाहिलंस, सी हाऊ इंटेलिजंट कॉन्व्हर्सेशन इज हॅपनिंग. You know how intelligent earnest conversation is always devoid of ego. When you want to understand something and not prove something, it is beautiful. It is संवाद, नाही तर वाद. जिथे मी येतो तिथे वाद होतो, जिथे मी नसतो तिथे संवाद असतो. Have to have संवाद. कृष्ण अर्जुन संवादे असं म्हणतात ना, इट्स नॉट वाद. जे विवेक खोले पाहिजे, तरी मी तेची. जर खोलीनी डिप्थनी पाहिलं तर तरी मी तेची ते सहजे, तरी मी तो तेची ते सहजे. हा आहाच वा हाच तरी दुजे, ऐसे ही गमती. पण हे दुसरं आहे, हे एक आहे आणि हे एक दुसरं आहे असं पण कधी कधी आपण बोलू शकतो. हिल एक्सप्लेन. जैसे पाण्यावरी वेगळा, तळपती दिसती कल्लोळ, एरवी तरी निखिळ पाणीच ते. जसं लाटा वेगळ्या दिसतात पण ते पाणीच असतं. इन दॅट सेन्स इट इज डिफरंट. का सुवर्णाहुनी आने, लेणी गमती भिन्ने. सोनं आणि दागिने, मग पाहिजे तव सोने आघवेची ते. पण ऍक्च्युली बघायला तर सोनच आहे. तैसे ज्ञानाची आदिठी, मजसी अभिन्नची ते किरीटी. सो विथ दी आय ऑफ नॉलेज देर इज नो डिफरन्स. अभिन्नची किरीटी अभिन्नच आहे अर्जुना. तैसे ज्ञानाची दिठी, मजसी अभिन्नची ते किरीटी. येर भिन्नपणे ते उठी अज्ञानास्तव. द डिफरन्स or the me and tu happens only because of अज्ञान. आणि साचो का करोनी वस्तू विचारे, कैचे मज एकासी दुसरे, भिन्न अभिन्न व्यवहारे उमसिजेल. आणि इफ यू talk from the reality standpoint of view, वस्तू साचकोरे विचारे, कैचे एक एकासी दुसरे, भिन्न अभिन्न व्यवहारे उमसिजेल. त्याला नाही कळणार, फ्रॉम अज्ञान स्टँडपॉइंट ऑफ व्ह्यू. आणि जेव्हा त्याला ज्ञानाची ती दृष्टी असते तेव्हा तिकडे तो प्रश्नच उद्भवत नाही. आघवेची आकाश सुनी पोटी, बिंबची जे आते खोटी, ते प्रतिबिंबके उठी के रश्मी शिरे. का कल्पांतीची या पाणिया, काय वोत भरताती धनंजया. म्हणून कैचे अंश अविक्रिया, एकमज ऐकामज. परी ओघाचे निमळे मेळे, पाणी उजू परी वाकुडे झाले. रवी दुजे विण आले, तोय बगे. पाण्यामुळे दुसरं रिफ्लेक्शन दिसतं, पण तोयमुळे पाण्यामुळे. पण सूर्य का दुसरा झालेला नसतो. व्योम चौफळे की वाटोळे, हे ऐसे काही सही मिळे. परी घटमठी वेटाळे, तैसेही हाती. नदर ते आकार आहेत आकाशाचे, इट्स बिकॉज ऑफ दी कंटेनर्स. हागा निद्रेचे आधारे, काय एकलेनी जगन भरे. स्वप्नीचेनी जे अवतरे रायपणी. जसं स्वप्नामध्ये एकच असतो पण त्याचं खूप, तो काय काय बघतो, महाल बघतो, कुत्रा बघतो, भिकारी बघतो, राजा असतो, सगळं एक तोच असतो. तसं कामीनलेनी किडाळे, वाणी भेदासी ये सोळे. तैसे स्वमाया वेटाळे, शुद्ध जैकी. ते तै अज्ञान एक रुडे, तेणे कोहम
विकल्पाचे मांडे मग विवरुनी किजे पुढे देहो मी ऐसे. ह्या अज्ञानामुळे त्याला असं वाटतं मी देह आहे. की सेम थिंग. ऐसे शरीराचे वडे जे आत्मज्ञान वेगळे पडे ते तै माझा अंशू आवडे थोडे पणे. मग तो जेव्हा शरीरात आयडेंटिफाय करतो तो अज्ञानी, मग ते आत्मज्ञान वेगळं असं होतं आणि मग मी त्याचा अंश असं म्हटलं जातं अज्ञानामुळेच, अदरवाईज नॉट. समुद्र का वायू वशे तरंगाकार उल्हासे तो समुद्रांशू ऐसे दिसे सानी वाजेवी. जेव्हा वारा येतो तेव्हा वेगवेगळे वेव्ह दिसतात. मग आपण म्हणतो वेव्ह इज अ पार्ट ऑफ द ओशन, अदरवाईज वी वोंट से इट इज जस्ट वॉटर. देवी जडा ते जीवविता देह अहंता उपजविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. तसं हे जड आहे, जड जे इनॅनिमेट, ते जेव्हा ॲनिमेट होतं और इट गेट्स लाईफ, तेव्हा मग अहंकार आणि बुद्धी वगैरे सगळं येतं. मग ते जीवलोक असं म्हणतो आपण, नाही तर अदरवाईज इट इज द सेम. पै जीवाची बोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. म्हणून या जीवामुळे मग जीवलोक वगैरे असं काय काय सगळं पसारा सुरू होतो. अगा उपजणे निमणे हे साचची जे का मानणे तो जीवलोकू मी म्हणे संसारू हन. उपजणे आणि निमणे हे संसाराच म्हणणं. एवं विध जीवलोकी तू माते ऐसे अवलोकी जैसे चंद्रुका उदकी उदकातीत. पै काश्मीराचा रवा कुंकुमावरी पांडवा आणखी गमे लो लोहिवा तो तरी नव्हे. जसं क्रिस्टल आपल्याला रेड दिसतं कुंकुम पडल्यावर, पण ऍक्च्युली इट इज नॉट रेड. तैसे अनादिपण न मोडे माझे अक्रियत्व न खंडे परी करता भोगता ऐसे आवडे ते जाणगा भ्रांती. माझं अक्रियत्व, दॅट आय एम द डुअर, हे काही तुटत नाही मी जरी असोसिएट झालो तरी. पण करता भोगता हे सगळं भ्रांतीमुळे, अज्ञानामुळे तो जीव जो अंश आहे माझा, अगेन दॅट अंश असं बोलणं का, कारण मी सेपरेट, मी देहामध्ये आयडेंटिफाय झालं म्हणून मग ते असं बोलतो मी करता मी भोगता असं. किंबहुना आत्मा चोखटू होनी प्रकृतीसी एकवटू. आत्मा चोखटू होनी प्रकृतीसी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया. प्रकृती धर्माचा आपण पया तो स्वतःवर इम्पोज करतो तो. पै मनादी साही इंद्रे श्रोत्रादी प्रकृती कार्ये तिये माझी म्हणून होये व्यापार रूढ. आणि खूप व्यापार होतो तो माझा म्हणून. जैसे स्वप्नी परिव्राजे आपण पया आपण कुटुंब होईजे मग तयेची धाविजे मोहे सैरा. जर स्वप्नात एखादा संन्यासी आहे पण स्वप्नात त्याला मुलं दिसतात, बायका दिसतात आणि तो माझा मुलगा आहे, माझी बायको, असं करत धावत पडतो सैरा वैरा स्वप्नामध्ये. रियालिटी इज सिंगल. तैसा आपुलिया विस्मृती आत्मा आपणची प्रकृती सारिका गमोनी पुढती तियेसीची भजे. तसा तो स्वतःची विसरतो स्वतःला आणि मी प्रकृती आहे म्हणून असं ऑपरेट करतो. मनाचा रथी वळगे श्रवणाची या द्वारे रिगे मग शब्दाची या रिगे राना माझी. तोची प्रकृतीचा वागोरा करी त्वचेची या मोहरा आणि स्पर्शाची या घोरा वना जाय. बेसिकली ही गेट्स इन टू ऑल द सेन्सेस. स्पर्शाची या घोरा वना जाय. कोणे एके अवसरी रिगोनी नेत्राच्या द्वारी मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. खूप छान छान आहे पण आता आपण डिस्क्राईब नाही करत असे. हा का रसोनिया वाटा निघोनी गा सुबटा रसाचा दरकुटा भरोची लागे ना तरी येण्याची घ्राणे जे देहांशू करी निघणे मग गंधाची दारुणे आडवे लंगी
ऐसेनी देहेंद्रिया नायके धरुनी मन जवळके भोगिजती शब्दादिके विषय भरणे. सगळे सेन्सेस डिस्क्राईब केलं हाऊ ही एन्जॉयज. परी करता भोगता ऐसे हे जीवाचे तेची दिसे जय शरीरी का पैसे ये का घिये. करता भोगता मी असं तो शरीराला जे आयडेंटिफाय होतो त्या तो बोलतो. जैसा आतिला आणि विलासिया तैसे ओळखो ये धनंजया. जैसे राजसे व्याठया ठाया वस्तिसी वस्तिसी ये तैसा अहंकृत्वाचा वाढू का विषयेंद्रियाचा घुमाडू. हा जाणीजे तै निवाडू जे देह पावे अथवा शरीराते सांडी तरी इंद्रियांची तांडी. हे आपण पयासावे काळी घेऊनी जाय. इम्पॉर्टंट आहे. जैसा अपमानिला अतिथी ने सुकृताची संपत्ती का साई खडेयाची गती सूत्रतंतू. व्हेरी नाईस. व्हॉट इज सेइंग इज की जेव्हा आत्मतत्वाचे अज्ञानामुळे मग इंद्रियां थ्रू भोगायला लागतं आणि मग तो एवढा आयडेंटिफाय होतो या प्रकृतीला की जेव्हा देह सोडून जातो तेव्हा तो इंद्रिय आणि मन स्वतःबरोबर घेऊन जातो. हे चॅप्टर 6 मध्ये पण आलं होतं. इंद्रिय आणि मन स्वतःबरोबर घेऊन जातो. मीन्स ही स्टील आयडेंटिफाइड अँड ही स्टील रिमेन्स ignorant because he's so attached to it that he takes away that with him. It is like आणि he's saying की जसा आपल्याकडे अतिथी आलाय आणि त्याला आपण चांगलं त्याची सेवा नाही केली आणि तर तो निघून गेला तर तो आपली सगळी सुकृत असतात ते सगळे घेऊन जातो. इन दॅट सेन्स ब्युटिफुल. म्हणजे बेसिकली ही टेक्स अवे ऑल दीज इंद्रियाज विथ हिम इन दॅट वे. नाना मावळे ते तपने ने नाना मावळते तपने नेजती लोकांची दर्शने. हे असोदृती पवने नेजे जैसी तेवी मनशष्टाय या इंद्रिया ते धनंजया. देहराजू ने देहा पासूनी गेला. बेसिकली हा देहातना जातो पण मन आणि बाकीची ती इंद्रिय आहेत ते घेऊन जातो. मी सांगितलं स्थूल बुद्धीमध्ये हे सगळे दिसतात आपल्याला मन आणि इंद्रिय. सूक्ष्म स्थूल शरीरात हे सगळं आहे दिसतंय पण सूक्ष्म शरीर ज्याला आपण जीव म्हणतो दॅट इज द वन दॅट गोज अलॉंग विथ दी स्वरूप आपलं जे कॉन्शियसनेस म्हणतो आपण किंवा सेन्शियन्सी that is awareness. It's identified with this senses in a subtle form and that goes away when the body dies. Then he says मग येथे अथवा शरीर स्वर्गी जे देह आपंगी तेथे तैसेच पुढती पांगी मनाधिक. One thing amazing about this is there is so much of consistency. There is no contradiction. So he says मग ते जे असतं जीव तो स्वर्गी किंवा ज्याप्रमाणे त्याचं जे असतं पुढचं त्याप्रमाणे मग तो देह घेतो स्वर्गात किंवा दुसरीकडे आणि मग त्या देहाप्रमाणे त्याची ती इंद्रिय चेंज होतात अँड देन इट बिकम्स असोसिएटेड टू दॅट. असं पुढे ती पांगी मनाधिक जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळसी तेथ तेधवा तैसाची फाके. जसा एक दिवा जर बंद झाला आणि तो दिवा घेऊन आपण दुसरीकडे गेला आणि मग त्यात थोडं तेल वगैरे म्हणून पेटवलं परत पेटतो आणि उजेडतो. तसं 5 मिनिटं 3 ते 5. मग येथे अथवा स्वर्गी मग येथे अथवा स्वर्गी जेथ जे देह आपंगी तेथ तैसेची पती पांगी मनाधिक. जैसा मालवलिया दिवा प्रभेसी जाय पांडवा मग उजळजे तेथ तेधवा तैसाची फाके. परी ऐसेसिया राहटी
अविवेके अविवेक अविवेकियान अविवेकेयांची ये दिठी अविवेके oh my goodness, I can't pronounce properly. अविवेकी अविवेकी जे असतात त्यांच्या दिठी अविवेकियांची या दिठी येतुले हे किरीटी गमेची गा जे आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगिला अथवा देहोनी गेला हे साचाची मनी आत्मा देहासी आला आणि विषयो येण्याची भोगिला अथवा देहोनी गेला हे साचची मनी साचची मानी एरवी येणे आणि जाणे का करणे आणि भोगणे हे प्रकृतीचे तेणे मानियेले एरवी येणे जाणे भोगणे आणि करणे हे प्रकृतीचे तेणे मानियेले प्रकृतीचे ते आत्म्याने परी देहाचे मोठके उभे आणि चेतना ते उपलभे ते चळवे वळे चेनी लोभे आला म्हणती तैसे चिने तया संगती इंद्रिये आपलाला आर्थी वर्तती तया नाव सुभद्रापती भोगणे जया पाठी भोग क्षिणा पैसे देह गेलिया ते न दिसे ते गेला ऐसे बोभाती गा पण लोक जेव्हा शरीर सोडून जातात जीव अंश तर लोक म्हणतात गेला रे गेला तो असं पण दॅट इज अविवेकी पै रुखू डोल तू देखावा तरी वारा वाज तू मानावा रुखू नसे तेथे पांडवा नाही तो गा जर वृक्ष आहे तो हलतो तर म्हणतो वारा आहे पण तो जर हल्ला नाही तर वारा नाही असं म्हणू शकतो का आपण ऍक्च्युली वारा असतोच का आरसा समोर ठेविजे आणि आपण ते देखिजे तरी ते गवांची झाले मानिजे काय आधी नाही आरसा तेव्हा तो दिसला आणि आरसा नाही तेव्हा तो नव्हता का बिकॉज इन प्रकृती इट्स रिफ्लेक्शन राईट का परता केलिया आरसा लोपू झाला तया आभासा तरी आपण पे नाही ऐसा निश्चयो करावा शब्द जरी आकाशाचा परी कपाळी पिटे मेघांचा का चंद्री वेगू अभ्राचा आरोपी जे तैसे होईजे जायजे देहे ते आत्मसत्ते अविक्रिये निष्ठ किती गामो हे आंधळे तेही येणं जाणं हे सगळं फक्त आत्म्यामुळे आहे पण ते आत्मा अविक्रिय आहे पण हे सगळं आपण आंधळे झालोय मोहामुळे म्हणून आपल्याला ते दिसत नाही जस्ट 2 minutes ऑलमोस्ट डन येथे आत्माची ठाई देखिजे देहीची धर्मो देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती ज्ञाने काजयांचे डोळे देखोनी न राहाती देहीची खोळे सूर्यरश्मी आणि याळे ग्रीष्मी जैसे तैसे विवेकाचे नि पैसे जयांची स्फूर्ती स्वरूपी बैसे ते ज्ञानी देखती ऐसे आत्मया ते जैसे तारांगणी भरले गगन समुद्री बिंबले परी ते तुटूनी नाही पडले ऐसे निवडे गगनीची आहे हे आभासे ते वाये तैसे आत्मा देखती देहे गवसीलाही जसं जर नक्षत्र खाली आपल्याला दिसतंय पाण्यात पडलंय आणि मग पाणी फेकलं की ते नक्षत्र हलत नाही किंवा फेकलं नाही जात नक्षत्र आहे तिथेच आहे फक्त प्रतिबिंब गेले त्याचं तसंच देहामध्ये देह गेला तरी ते स्वरूप जे आत्मा आहे तसाच आहे असं खळाळाच्या लगबगी फेडुनी खळाळाच्या भागी देखिली चंद्रगा काउगी चंद्री जेवी सिमिलर एक्झाम्पल का नाडरीचा भरे शोषे सूर्य तो ऐसा जैसा तैसाची असे देह होता आता तैसे देखती माते घटू मुठू मठू
घडले तेची पाठी मोडले परी आकाश ते संचले असतची असे तैसे अखंड आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते हे देहची होते जाते जाणती पुढे चैतन्य चढे न ओहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती जे कॉन्शियसनेस वाढतो कमी होतो असं काही होत नाही. इट इज ऑलवेज देअर. जस्ट प्रकृती चेंज होत असते. अदरवाइज व्हॉट वी से अरे याच्यात खूप लाईफ आहे कमी लाईफ आहे असं इट्स फक्त बोलण्याचं पण असं काही नसतं. आणि ज्ञान हे आपैते होईल प्रज्ञा परमाणु ही उगणा देईल सकल शास्त्रांचे येईल सर्वस्व हाता. ज्ञान झालं की सकल शास्त्रांचा अर्थ हातात येईल. परी ते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती नरिगे मना मानसी तरी सर्वात्मा कामजसी नव्हेची भेटी. पण विरक्ती नसेल तर ही व्युत्पत्ती होत नाही, हे ज्ञान होत नाही आणि मी हातात येत नाही त्यांच्या. ते तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयासी थारा तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. ते तोंड भरून भरून प्रवचन देतील, बोलतील हे असं आहे तसं खूप, आणि पण त्यांच्या मनात विषय असतात आणि अशा लोकांच्या हातात मी कधीच येणार नाही. त्रिशुद्धी ना त्रिवार नाही 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 असं. हा गा भोसण तयाच्या ग्रंथी काही तुटती संसार गुती गुंती की परिवसी लेया पोथी वाचली होय. की आता ती श्रावण मासात आहे म्हणून नुसती पोथी वाचली म्हणजे कळलं असं नाही होत. सेइंग दॅट नाना बांधोनिया डोळे घ्राणी लाविजिती मुक्ता फळे तरी तयांचे काय कळे मोलमान तैसे चित्ती अहंते ठावो आणि जिबे सकळ शास्त्रांचा सारावो ऐसेनी कोडी एक जन्म जावो परी न पाविजे माते. ते सकळ शास्त्रांचा पूर्ण सराव केला वगैरे आणि पण त्यांच्या जर मनात अहंकार असेल तर त्यांचे कोटी जन्म गेले तरी मी त्यांना मिळणार नाही. सही राईट. त्याचा अर्थ असा अभ्यास नाही करायचा असं नाहीये. इट्स सो क्लिअर इट्स सो क्लिअर. सो वी शुड नॉट वेस्ट आवर टाइम इफ यू आर डुइंग दिस जस्ट टू लिसन. जो एकमी का समस्ती व्यापको असे भूत जाती ऐसे तिया व्याप्ती रूप करू. मी एकच आहे समजतं, व्यापक आहे असे भूत जाती मी व्याप्त आहे हे रूप माझं तसं यू हॅव टू अंडरस्टँड इट इन दॅट वे. यदादित्यगतं तेजः जगत् भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. हे सगळं रूप, हे चंद्र सूर्य तेज हे सगळं माझ्यामुळे हे तेजस्वी आणि हे माझीच रूप आहेत. सो ब्युटिफुल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.